लोकसभा निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट झाली। राज्यात भाजपला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावं लागलं। लोकसभेतील पराभवामुळे खचून गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी चांगलेच कान टोचलेत। तसंच येत्या 3 महिन्यात राज्यात पुन्हा सत्ता मिळवून देण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं। त्यावरून आता राजकारण सुरू झालंय। विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। भाजप सुद्धा यामध्ये मागे नाही। राज्यातील सत्ता राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे। त्यामागचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला। आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी कंबर कसली आहे। पण पक्षाच्या काही नेत्यांमध्ये आलेली मरगळ लपून राहिलेली नाही आणि हीच बाब उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नजरेतून सुटली नाही। त्यांनी भाजपच्या अशा कार्यकर्त्यांना जाहीर कानपिचक्या दिल्या, तर विरोधकांनी फडणवीस यांनाच टार्गेट केलंय। आपलेही काही कार्यकर्ते असे असतात जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उदासीनता फसवतात आणि आमच्या नागपूरच्या भाषेतला बुहारी फिरवतो। ज्याला भेटत आता काय होणार आहे, झालं काय फरक पडतो, तुले काय भेटलं, तुला कशाला केलं। जे सकाळपासून संध्याकाळ म्हणजे त्याची गाडी फुल स्पीडमध्ये असते, त्याची गाडी पुढे टाको त्याला पूर्ण थंड करून टाक। अशा कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, 3 महिने तुम्ही घरी बसले तर 3 महिने तुम्हाला सत्ता देतो, मग तुम्हाला काय करायचं। अत्यंत प्रामाणिकपणे 2014ला आणि 19ला आपण सत्तेत यावं म्हणून प्रचंड जीव तोडून मेहनत घेतली होती। त्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला मिळालं तरी काय। अतिरेकी मुख्यमंत्री पदाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आपल्या ओढीमुळे कित्येक असे कार्यकर्ते होते जे सत्तेपासून विन्मुख राहिले, कारण भरल्या ताटावर ऐन वेळेला शिंदे साहेबांचे आणि दादांचे कार्यकर्ते येऊन बसले। लोकसभेतल्या पराभवानंतर खचून गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला। तसंच राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचा त्यांचा दावा आहे। ज्यांना लढण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांनी मैदानात या। असे मावळे जर सोबत आले तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आणून दाखवेल हा विश्वास तुम्हाला देतो। आपण जे म्हणताय की पुन्हा मी तुम्हाला सरकार 3 महिन्यात आणून देईन, तर 3 महिन्यात तर सरकार येणार नाही सोडा, परंतु 3 महिन्यामधल्या सत्तेसाठी म्हणून ज्या कार्यकर्त्यांना आपण पुन्हा एकदा आमिष दाखवू इच्छित आहे ते कार्यकर्ते सुद्धा आपल्यासोबत येतील अशी शंकाच आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपची झालेली पिछेहाट राज्यातल्या नेत्यांसाठी चिंता वाढवणारी आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातली सत्ता राखण्याचं आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आहे। खरं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष महायुतीत भाजपसोबत असला तरी दोन्ही पक्षांचं राजकीय पाठबळ असतानाही लोकसभेत 45 पारचा नारा भाजपला सत्यात उतरवता आला नाही। लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपनं सावधपणानं पावलं टाकायला सुरुवात केली आहे। पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं बौद्धिक नेत्यांकडून घेतलं जात आहे। नुकतीच भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा बैठक झाली। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघानं भाजपच्या नेत्यांना कानमंत्र दिलाय। त्यानुसार भाजपनं जुळवाजुळव सुरू केली आहे। पण लोकसभेतल्या पराभवामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ आगामी काळात दूर होणार का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।